दोन्ही ठाकरे बंधूंची आज युती झालेली आहे आणि मोठी घोषणा केल्यानंतर ठाण्यामध्ये देखील जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। सर्वच महिला या मध्यवर्ती कार्यालय म्हणजे मनसेच्या कार्यालयाच्या या ठिकाणी जमा झालेले आहेत। शिवसैनिक आणि मनसैनिक असे दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जल्लोषाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येईल यासाठीचा प्रयत्न जो आहे पूर्ण झालेला आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येऊन जल्लोष करत पाहायला मिळतं। काही महिला आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशा अशा सर्वच गोष्टी ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। महिलांकडून आपण जाणून घेऊया, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, गुलाल उधळलेला आहे, एक आनंद आहे, उत्साहाचं वातावरण कशा प्रकारे साजरा करत आहे। आज महाराष्ट्रात आपले मराठी जितके पण सण आहेत ते आजच साजरे झाले, कारण 20 वर्षापासूनचं जे स्वप्न होतं, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते आज महाराष्ट्राचं सगळ्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांना आहे। आणि मला असं वाटतं की हा आनंद, हा ठाकरे ब्रँड आहे, हा मराठी माणूस, हा हिंदू माणूस चालवणार आहे आणि या वेळेला चित्र खूप वेगळं दिसणार आहे, कारण मराठी एकजुटीचा विजय हा। महानगरपालिकेवर कशा प्रकारचा डौलदार भगवा फडकणार? हा भगवा जो आहे, जो बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी लढला होता, आनंद दिघे साहेबांनी लढला होता, तो आज दोन भाऊ मिळून एकत्र सगळ्या ज्या महापालिका आहेत, नवी मुंबई असेल, ठाणे महानगरपालिका असेल, त्याच्यावरती भगवा हा नक्की फडकेल। सत्ता ज्या कशामुळे आलं त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीमुळे सत्ता आली। तुम्ही सर्व महिला जात, का वाटतं येणाऱ्या काळात त्या लाडक्या बहिणीचा फटका या तुम्हाला ते बसू शकतो? बोगस म्हणेन मी, कारण लाडकी बहीण आहे ना, जेवढे आशीर्वाद देणार होती ना तेवढे श्राप पण देते, कारण की इलेक्शन तोंडावर आलं, खासदारकी आली तेव्हा त्यांच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 3-3 हप्ते, तीच बातमी येते ना फेसबुकला, 3 हप्ते एकत्र येणार, आमदारकी आली 3 हप्ते एकत्र येणार, आता महापालिका आली पण पुन्हा 3 हप्ते। मग मध्ये गॅप का पडलेला तुमचा? पैसे नव्हते का अकाउंटला? का सगळ्यांचे खाऊन झाले होते? मग जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा ह्यांना लाडकी बहीण आठवते आणि मला त्या लाचार बहिणींना हेच म्हणायचं आहे का तुम्ही लाचार नाही आहे, तुमची नारी शक्ती आहे, तुम्ही कष्ट करू शकता, तर ह्या अशा 1500 रुपयाला भीक न घालता आज मराठी माणूस जो सच्चा माणूस आहे त्याच्या मागे खंबीर उभे राहून तुम्ही त्यांना आज दाखवून द्या की आम्हाला तुमचे 1500 नको, आम्हाला आमचा हक्क हवाय। नक्कीच आजी, काय आनंदाचा क्षण आहे आजच्या क्षणी, दोन्ही युती झालेली आहे। महानगरपालिका च्या क्षणी अशी युती होणं एक वेगळंच आनंदाचा क्षण तुम्ही साजरा करतात। का वाटतं दोघांकडे बाळकडू आहे ठाकरे बंधूंकडे? दोघांकडे बाळकडू आहेत, ते पहिल्यापासून आहेत। ते बाळकडू म्हणजे बाळासाहेबांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांना बाळकडू दिलेले आहेत, त्यामुळे ते मुळात त्या अंगात रक्तच ते ठाकरेंचं, शिवसेनेचं, त्याच्यात काही बदल होणार नाही। आणि आज आमच्या ठाण्यामध्ये दिवाळी साजरी झाली आहे। आम्ही दिवाळी नेहमीच वर्षभर साजरी करतो, पण आज ही जो दिवाळीचा सण आहे ना, हा आम्ही आयुष्यभर कधीही विसरणार नाही, असा आज आम्ही दिवसभर साजरा केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की खरी शिवसेना त्यांची आहे, तुमची नाही आहे, तुमच्याकडे पक्ष, चिन्ह, कोर्टाने सर्व काही। हा भ्रम आहे। शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरेंनी सुचवली होती, बाळासाहेब ठाकरेंनी त्याची सुरुवात केली, त्याचे कार्याध्यक्ष उद्धव साहेब केले, पण ते राजसाहेब दोघं जण मिळून ते काम पार पाडतायत। आणि हा जो भ्रम आहे ना शिवसेनेचा किंवा मिंधे गटाचा, त्यांना म्हणा आता झोपेतच बघत राहा, आता झोपेत स्वप्न बघा। ह्या महापालिकेवर, ठाणा महापालिकेवर शिवसेनेचा आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि ह्या दोघांना हाताशी धरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झेंडा फडकवणार आहात, ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे। काय वाटतं, काँग्रेस असतील, इतर पक्ष देखील तुम्ही सोबत घेऊन चालणार का? कारण मुंबईला अजून आम्ही सगळ्यांना, ज्या आमच्या बरोबर येतील त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जाणार। सगळ्यांचं स्वागत आहे ह्या दिवाळीपासून, आजपासून साधना यायचं त्यांनी या, आमच्यात स्वागत आहे। पण आम्ही कोणाला या पैसे देऊ, लालू दाखवू, साड्या देऊ हे आम्ही करणार नाही। 50 खोके तर मुळीच देणार नाही आणि लाचार तर आम्ही कोणालाही करणार नाही। आम्हाला सगळ्यांनी आमिष दाखवली, फ्लॅट देतो, पैसे देतो, आम्ही ते घेतले नाही, आम्ही लाचार झालो नाही, आम्ही मिंदे झालो नाही। आणि मिंदे गटाला आम्ही एकच सल्ला देतो, कोणाचंही मिंदे होऊ नका, पैसे घेऊ नका। लाडक्या बहिणीनं सावध राहा, तुम्हाला हा रेशनचा हप्ता फक्त मिळणार आहे, हे 1500 रुपये तुम्हाला 3 महिने झाले मिळाले, आता याहूनही ते मिळणार नाही आहेत, तेव्हा आता सावध व्हा। लाडक्या बहिणीनं, लाडक्या भावांनो, विसरा, हे स्वप्न विसरा आणि स्वप्न जर सत्यात आणायचं असेल तर हे परिवर्तन करा आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करा। राजसाहेब, उद्धव साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हे आज आम्हीच डिक्लेअर करतो। बरेचसे जे शिंदे
समाजातले लोक बोंबलत फिरतायत की इलाका किसका भी हो धमाका हमारा होगा. अरे आम्ही बोलतोय मार्केट कोणता पण असू दे, ब्रँड ठाकरेच चालणार. तर हे लक्षात ठेवा आणि असाच घाम फुटणार आहे तुम्हाला. सकाळचे 5 काय दिवस कमी पडेल, घड्याळचे काटे कमी पडतील तुम्हाला युक्त्या करताना, कारण मराठी माणूस एकत्र झालाय. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं आणि आम्हाला दोघांना भावांना एकत्र आणलं. आज मी खरोखर फडणवीसांच्या तेवढ्या बाबतीत आभार मानते. पण इथून पुढं झोपेत राहू नका, जागेपणी सुद्धा स्वप्न बघू नका आणि झोपेचे स्वप्न बघू नका. आता दोन्ही बंधू कधीही वेगळे होणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे. हे सगळ्या महिलांतर्फे तुम्हाला एक शब्द आहे आमचा. खऱ्या अर्थाने गुलाल उडाला. नक्कीच आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत आणि ते खरंच एक इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जावं असा आजचा दिवस आहे. आणि आज मनसेवाले असतील आणि शिवसेनावाली असतील सगळे एक झालेत. आता आम्ही मनसे शिवसेना नाहीच आहोत, आम्ही एक दिलाने काम करणार, फक्त ठाकरे ब्रँड ह्या नावाने काम करणार आणि सगळ्यांना धूळ चारणार एवढाच आज शपथ घेतो. आता एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. गुजरातला जावा, बीजेपीने तिकडे जावं, इथे मुंबईत काय गरज नाही तुमची. मराठी माणूस खंबीर आहे. चला गुजरातला पळा आता, गाडल्याच्या रानाने ठाकरे बंधू जिंदाबाद. नाही कुणाच्या बापाची, मुंबई आपल्या हक्काची. नाही कुणाच्या ठाकरे ब्रँड 100% मुंबई महापालिकेवर आणि ठाणा महापालिकेवर निवडून येणार. जिव्हाळी सरकलेली आहे. पाहायला गेलं महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. का वाटतं तुम्ही आज या ठिकाणी आनंद साजरा करतायत. येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू कशा प्रकारे एकत्र राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. सन्माननीय राजसाहेबांनी तसंच सन्माननीय उद्धव साहेबांनी जो आज मराठी माणसासाठी एकजूट केली आहे त्याचा आम्ही नक्कीच मराठी माणूस आज इथे आदर करू आणि रस्त्यावर दिसत आहे. आणि हा जल्लोष दिवाळी दसरा आज आम्ही साजरा करतोय मध्यवर्ती कार्यालयात. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर दिवाळी दसरा साजरा करायला सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता या ठिकाणी सर्वच महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि पाहायला गेलं तर आता याच ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता कोणाचा भगवा कशा प्रकारे फडकणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागलं ते ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कशाप्रकारे सत्ताधाऱ्यांना फटका बसतो हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.